आजचा जो बायोटा आहे तो पुनर्विवाह करू इच्छित असणाऱ्या वधूचा आहे. मुलीचा कायदेशीर घटस्फोट झालेला आहे आणि अपेक्षा यांच्या आहे, मी स्वतः मुलीसोबत बोलणं अपेक्षा घेतलेल्या आहेत. त्यामुळे विनंती आहे, कृपया व्हिडिओ पूर्ण ऐका, यांच्या अपेक्षा नीट ऐका आणि तुम्ही स्वतः किंवा तुमच्या ओळखीचा कोणताही व्यक्ती जर का या अपेक्षेत बसत असेल तर आठवणीने त्यांना हा व्हिडिओ शेअर करा आणि त्यांचं लग्न जुळण्यासाठी सहकार्य करा. नमस्कार, मी ॲडव्होकेट शिवराज जाधव, देशातील एक विश्वसनीय व रजिस्टर्ड वधूवर केंद्र म्हणजेच शिवराज मराठा वधूवर केंद्रामध्ये तुमचे स्वागत करतो. तर आपण या मुली थोडक्यात माहिती पाहूयात. मुलीचे जन्मवर्ष आहे 1993, उंची मुलीची 5 फूट 3 इंच आहे, रंग मुलीचा गोरा आहे, शिक्षण मुलीचं BSc झालेलं आहे आणि मुलगी सध्या पुणे येथे जॉब करत आहे. मुलीच्या कुटुंबात वडील आणि भाऊ असा त्यांचा परिवार आहे. मुलीची आई आहेत त्या वारलेल्या आहेत. मुलीचं मूळचं गाव हे अहिल्यानगर जिल्ह्यातील आहे. वासनशिळीचा वेल हे त्यांचं देवक आहे. मुलगी ही 96 कोळी मराठा कास्टमधील आहे. तर त्यांच्या अपेक्षा आहे की जो कोण मुलगा असेल तो प्रेमळ असावा, घरातली माणसं ही स्वभावाने चांगली असावीत. मुलाचं मूळचं गाव आहे कोल्हापूर, सांगली, सातारा, अहिल्यानगर, नाशिक, पुणे इत्यादी जिल्ह्यातील असेल तरीही चालेल, पण तो मुलगा मात्र पुणे सिटीमध्ये सेटल असावा. मुलगा हा जॉब करणारा असावा आणि मुलाचं शिक्षण हे कमीत कमी BSc किंवा त्यापेक्षा जास्त झालेलं असावं. मुलाचा कायदेशीर घटस्फोट असेल तरीही चालेल, मुलगा विधुर असेल तरीही चालेल, फक्त त्या मुलाला कोणताही अपत्य नसावा अशी त्यांची अपेक्षा आहे, कारण यांना कुठलंही अपत्य नाहीये. त्यामुळे तुमच्या ओळखीचा कोणताही व्यक्ती जर का या अपेक्षेत बसत असेल तर आठवणीने त्यांना हा व्हिडिओ शेअर करा, कारण अतिशय साधारण अपेक्षा आहे त्यांना. ऑलमोस्ट सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे, अहिल्यानगर, नाशिक इत्यादी जरी जिल्ह्यातील मुलगा मूळचा असेल तरीही त्यांना चालत आहे. त्यामुळे फक्त मुलगा हा पुणे सिटीमध्ये सेटल असावा. त्यांनी सांगताना स्पष्टपणे सांगितलं आहे की ॲटलिस्ट फायनान्शियल कंडिशन मुलाची, घरातलं सगळं व्यवस्थित चालावं एवढी तरी मुलाची फायनान्शियल कंडिशन असावी. एक मध्यमवर्गीय कुटुंबाचा मुलगा असेल तरीही चालेल. फक्त मुलगा हा स्वभावाने चांगला असावा, मुलगा प्रेमळ असावा, मुलाच्या घरातली माणसं चांगली असावीत असं त्यांनी सांगताना सांगितलेलं आहे. आणि मुलाचं शिक्षण झालेलं असावं, महत्वाचं म्हणजे चांगलं, हे त्यांनी सांगितलेलं आहे. मुलीचं शिक्षण हे BSc झालेलं आहे. त्यामुळे त्यांनी सांगताना सांगितले की मुलाचं शिक्षण ॲटलिस्ट BSc किंवा त्यापेक्षा जास्त झालेलं असावं. मुलगा हा होतकरू असावा असं त्यांनी अपेक्षा सांगताना सांगितलेलं आहे. आज समाजात बऱ्याच जणांचा काही ना काहीतरी कारणामुळं घटस्फोट होताना आपण पाहत आहे. त्यामुळे तुमच्या ओळखीचा कोणीही व्यक्ती किंवा तुम्ही स्वतः जर का घटस्फोट झालेला असाल किंवा तुम्ही जर का विधुर असाल, काही कारणाने तुमच्या पत्नीचं निधन झालेलं असेल, तर नक्कीच तुम्ही या स्थळासाठी आपल्या ऑफिसवर संपर्क करू शकता. स्क्रीनवरती जे तुम्हाला 2 नंबर दिसत आहेत, 89 83 89 37 87 आणि 84 46 299 756 हे आपल्या ऑफिसचे ऑफिशियल कॉल सेंटरचे नंबर आहेत. फोन करताना फक्त एक विनंती राहील की सकाळी 10 ते 5 या वेळेमध्येच आपल्या ऑफिसचे फोन चालू असतात. त्या वेळेमध्येच कृपया फोन करत चला. आणि यांना सुद्धा 96 कोळी मराठा कास्टमधीलच स्थळ हवं आहे. आपलं वधूवर केंद्र हे 96 कोळी मराठा कास्टमधील वधूवरांसाठीच आपलं विवाह केंद्र काम करत आहे. गेली 12 वर्ष झाली मी विवाह केंद्र चालवत आहे. मी स्वतः वकील आहे. 100% विश्वसनीय आपलं वधूवर केंद्र आहे. आपल्या विवाह केंद्राच्या मार्फत कोणाचीही कसलीही फसवणूक होत नाही. पुणे आणि सातारा या 2 ठिकाणी ऑफिसेस आहेत. पुण्यामध्ये धनकवडी, बालाजीनगर या ठिकाणी आपलं ऑफिस आहे आणि साताऱ्यामध्ये स्टेशनच्या बरोबर समोर आपलं ऑफिस आहे. ऑफिस जरी 2 ठिकाणी असले तरीही आपल्याकडे संपूर्ण महाराष्ट्रातील, जगभरातून आपल्याकडं 96 कोळी मराठा कास्टमधील वधूवरांची स्थळे असतात. तसेच सर्व जाती अपंग वधूवरांमध्ये आपण नावनोंदणी करून घेतो. अपंग वधूवरांमध्ये आपण सर्व जाती धर्मामध्ये नावनोंदणी करतो. त्याचं कारण आहे की अपंग वधूवरांची स्थळे मुळात त्या कंपॅरेटिव्हली कमी असतात. त्यामुळे ज्यांना इतर जातीमधील स्थळ चालत असतात ते त्या जातीमध्ये पाहू शकतात किंवा ज्यांना स्वजातीमध्ये पाहिजे असतील ते स्वजातीमध्ये पाहू शकतात. सर्वस्व तुमची चॉईस राहील. मात्र ज्यांचा प्रथम विवाह आहे किंवा पुनर्विवाह आहे त्यांच्यामध्ये फक्त आपण मराठा समाजातील वधूवरांचीच नावनोंदणी करून घेतो. त्यामुळे अशाच प्रकारे मराठा समाजातील वधूवरांची माहिती पाहण्यासाठी आपल्या वधूवर केंद्र चॅनलला तुम्ही अजून पण जर का सबस्क्राईब केलेलं नसेल तर आठवणीने चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. कारण तुमच्या एका शेअर केल्याने कोणाचं तरी लग्न ठरण्यासाठी नक्कीच मदतही होऊ शकते. तर पुन्हा भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रजा घेतो. धन्यवाद. जय शिवराय.